मी नर्मदा, वय वर्ष 70, वृद्धाश्रम आहे. पण खबरदार, माझ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केलीत तर. मस्त मजेत आहे मी. स्वतःला इथे भरती करून घेतलं तेव्हा इथलं वातावरण फारच नकारात्मक होतं. सहकारी आजी आजोबांच्या तोंडावर 12 वाजलेले असायचे. म्हटलं हे काही खरं नाही. व्यायाम आणि हसणं दोन्ही व्हावं म्हणून मी संस्था चालकांची परवानगी घेऊन पुढाकार घेऊन इथे हास्य क्लब चालू केला. दुःख कुणाला नसतं, पण त्यांचा गाजावाजा कशाला करत बसायचं. माझ्या आयुष्याचा प्रवास ही अनेक धक्क्यांचा आहे. लग्नाला 15 वर्ष होऊन गेल्यावर सगळे उपाय करूनही मूल-बाळ होत नाही. म्हणून पार संसाराची घडी विस्कटली. खूप सोसलं, खूप ऐकलं मी आणि आमच्या ह्यांनी सुद्धा. नर्मदा, असं दुःखात किती दिवस बसायचं. स्वतःचं मूल नशिबात नाही. ठीक आहे, आपण मूल दत्तक घेऊ असे आमचे हे म्हणाले. पण मूल दत्तक घेण्याआधीच नशिबानं दुसरी खेळी खेळली. आमचे हे हार्ट अटॅकने आकस्मित गेले आणि दुःखाच्या लाटेत मी बुडून गेले. पण नंतर आयुष्यासमोर धडाडीने उभी राहिले. बघू म्हटलं, किती संकट येतात. रडणं आणि भोगणं सोडलं, जगणं सुरू केलं. एकट्याने आनंदी राहायला शिकले. फक्त पुस्तक वाचून नाही तर जगण्यातल्या अनुभवातून. जेवणाचे डबे पुरवून आर्थिक बाजू सांभाळली. जमेल तसं जमेल तेवढं गरजूंना आजूबाजूंच्या मदत केली. जगण्यानं प्रश्न दिले आणि त्यांची उत्तर शोधता शोधता काळ सरकत गेला. काळ कुणासाठी थांबतो. शारीरिक क्षमता कमी झाल्यावर वृद्धाश्रम हीच आपल्या आयुष्याची संध्याकाळ. म्हणून इथे भरती होण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या निर्माण झालेल्या मायेच्या नात्यांनी इकडे येताना मला इथे न जाण्याची विनंती केली. पण मी म्हणाले, माझे हात पाय धड आहेत. तोवर माझ्या पायानं तिथल्या वाटेवर जाऊ दे. मला सांभाळण्याचा भार कुणावरही मला द्यायचा नाही. वृद्धाश्रमात आल्यावर मी माझ्यासारख्या इतरांना जगण्याची उमेद देऊ लागले. मी स्वतः निराधार असून इतरांना आधार देत हा विचार मला स्वतःचं दुःख बाजूला ठेवायला सांगतो. एकदा इथली एक जण मला म्हणाली,
तुमचं दुःख वेगळं, माझं दुःख वेगळं. मला माझ्या सख्ख्या मुलानं वृद्धाश्रमाची वाट दाखवली. आतडी तोडतात हो, तुम्हाला नाही कळणार. मी दुःखी झाले मनात. म्हणाले हो, मला नाही कळणार. मला मुलंच नाही ना. तिचंही खरंच होतं. मुलगा असूनही असं. माणसाच्या जगण्याची काय गंमत असते नाही. सुखाच्या दिवसाच्या आठवणी होतात आणि ते सुख आत्ता नसलं की त्या आठवणी दुःखद होतात. कुठल्याही गोष्टीला खरंच वय नसतं. सगळे नियम आपणच तयार करतो. माझं संपूर्ण आयुष्य प्रश्नांची उत्तर शोधण्यात गेले आणि आत्ता उसत मिळाली. आणि ते इथले ते विधुर सावंत आजोबा मला आवडायला लागलेत. खरं तर त्यांनीच लाईन मारायला सुरुवात केली. आज आमचं भेटायचं ठरलंय. काल ते मला म्हणाले, उद्या आपण सकाळी 10 वाजता भेटायचं का? थोडं काम आहे. मला माहीत होतं कसलं काम आहे तरी. मुद्दाम फिरकी घेत मी म्हणाले, हो का? बरं, सुनीलबरोबर भेटते मी. सुनीलला. तू एकटी भेटशील का? तुझ्याकडेच काम आहे. मी तयार झाले. प्रेमाला कुठे वय असतं का? मनाची दार खिडक्या उघडल्या. बाहेरचं सौंदर्य दिसतं. जीवनाचं एक रहस्य मला कळालं. कशातही गुंतून राहायचं नाही. हे विश्वाची माझे घर म्हणतं. आनंदाने जगायचं. चला, खूप बोलले. सावंतांना भेटायला जाण्याआधी आवरायचंय. नवीन साडी नेसणार आहे. आजचं प्रपोज केला. त्यांनी तर सेल्फी काढताना फोटो चांगला यायला हवा ना. हा तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटद्वारे. भेटूया परत.